आजची जी आमची जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग ही खेडीमेडीच्या वातावरणामध्ये पार पाडली। 1000 काही कोटी रुपयाचा नवीन आराखडा आज आपण मंजूर करून दिला। आता अजित दादा हे मला वाटतं 10 तारखेला आमची मीटिंग बोलवणार आणि 10 तारखेला आपल्याला वाढीव निधी देण्याचा जो प्रश्न आहे या जिल्ह्याचा त्यासाठी सर्वांनी एकमताने शिफारस केली। काही प्रश्न सर्वांचे वेगवेगळे सन्माननीय आमदार महोदयांचे होते, सन्माननीय खासदार महोदयांचे होते, काही नवीन जिल्हा जे नवीन जिल्हा सदस्य त्यांचे होते। पण मला वाटतं असं वाटतंय का कमीत कमी 300 कोटी वाढीव निधी आपल्या जिल्ह्याला खास बाब करून मिळावं यासाठी भोमरे साहेब, मी आणि सावे साहेब आम्ही तिघही सन्माननीय अजितदादाला नम्रपणाने विनंती करू आणि मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून तो मंजूर करून आज इतकी शांतताने मी माझी पहिली मीटिंग पाहिली। मला त्यामुळे जरी म्हणले असले तरी अनेक वर्षे काही कामं प्रलंबित असतात आणि ते कशामुळे असतात तर त्यावेळेस केले नाही म्हणून। एक पाझर तलावाचं काम आहे 2020 वर्षे झाले, त्यावेळेला मी तिथला आमदार नव्हतो, मी आत्ता आमदार झालो तिथला अलीकडे। परंतु ते पाझर तलावाचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळाले नाही, त्याचा रेकॉर्ड शोधता बरेच दिवस गेले। आता त्यांनी प्रस्ताव पाठवला, आता ते होईल म्हणतात। दुसरा प्रश्न आहे की मागे कलेक्टरने ज्या सरकारी जमिनी म्हणजे ॲक्वायर केलेल्या होत्या म्हणजे खाजगी, त्याच्यावर सरकारचा बोजा टाकला। पण ज्या शेतकऱ्यांनी त्याची जमीन ॲक्वायर करायची नोटीस मिळाली होती परंतु ॲक्वायर केली नव्हती, पैसे मिळाले नव्हते, त्याच्यावर सुद्धा सरकार बोजा टाकला। तो बोजा काढावा म्हणून मी त्यांना आग्रह करत होतो की तुमचे त्यांनी शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाही तर तुम्ही त्याच्यावर बोजा टाकला तो काढला पाहिजे। आता यांचं म्हणणं आहे ते आमच्या हातात राहिल्याने वरतून पडून पण अंबादास म्हणणं असं होतं की नाना सत्ताधारी असून सुद्धा त्यांची कामं होत नाही, त्यांना उपोषण करावं लागतं। काही नाही, उपोषण वगैरे काही केलं नव्हतं। अरे 350 लाभार्थीला लाभ मिळून दिला ते एका दिवसात, त्यावर सगळे 350 लाभार्थीला लाभ मिळून दिला होता। तो तिथं बसलो होतो कारण तिथं तो व्हिडिओ वगैरे त्यांचं सरकार होतं, त्यावेळेचे व्हिडिओ होते आणि ते कामं करत नव्हते आणि म्हणून मग मला तिथं बसायला लागलं, शेतकऱ्याचे कामं काढायला लागले आणि म्हणून ते कामं निघाले। बैठक खेळीमेळी शांततेत आनंदात शांत झाले कारण अंबादास जो काय आज नूर पाहिला तो फार प्रेमाचा आणि समजदारीचा होता। तो तर याच्यात काहीतरी शिस्त की काय असं वाटायला लागलं। फिक्स होती काय सरकारचं त्यांचं काय झालं, परंतु विरोधी पक्ष नेत्याची परंपरा आहे सत्ताधारीमध्ये जाण्याची, याचं मला काही माहिती नाही।